नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पोहे. त्यासाठी लागणारे घेतलेले आहे आपण साहित्य: 2 चिरलेले कांदे, हिरवी मिरची चिरलेली, थोडासा कढीपत्ता, ही कोथिंबीर आणि ही आहेत शेंगदाणे. अशा पद्धतीने घेतलेले आपण साहित्य आणि हे घेतले भिजवलेले पोहे. चला आता आपण बनवूया छान असे पोहे. कढई घेतलेली आहे आपण गॅसवर ठेवून. आता करूयात पोहे. आपले छान असे तयार होणार आहेत झटपट कांदा पोहे. कढईमध्ये आपण टाकलेलं आहे तेल. आता तेल गरम झाल्यानंतर टाकूयात मोहरी. तेल आपलं छान झालेलं आहे गरम. आता घेऊयात टाकून मोहरी. मोहरी झालेली आहे छान. आता टाकूयात कांदा. कांद्याला घेऊयात परतून. कांदा छान असा घेऊयात आपण परतून. पोहे असे आहेत की घरात सर्वांनाच आवडतात. मग ते कोणाच्याही घरी असो, सर्वांच्याच आवडीचे असतात पोहे. त्यामुळे छान असे चटपट झटपट आपण करूयात कांदा पोहे. कांदा घेऊया छान असा भाजून. कांदा छान आपला भाजत आहे. छान भाजून घेऊयात कांदा, म्हणजे पोह्याची टेस्ट एकदम बेस्ट लागते. कांदा आपला भाजलेला आहे. आता टाकूया आपण हिरवी मिरची. हिरवी मिरची पण घेऊया छान भाजून. हिरवी मिरची आपली भाजत आहे. आता आपण थोडीशी घेऊया टाकून जिरे. जिरे नंतरच टाकायचे, कारण मग जिरे अगोदर टाकल्यावर म्हणजे छान हे होत करपून जातात मग ते जिरे. त्याच्यामुळं नंतरच जिरे टाकायचे. पोह्यामध्ये कधी जिरे पोहे करताना जिरे नंतरच टाकायचे. आता टाकूयात शेंगदाणे. शेंगदाणे पण छान घेऊयात असे भाजून. हळद आणि मीठ आपण पोह्यामध्येच घेणार आहोत टाकून. पोह्यामध्ये हळद आणि मीठ टाकून छान असे मिक्स करून घ्यायचे पोहे. मीठ पण घेऊयात टाकून आणि पोहे घेऊयात मिक्स करून. असे पोहे घेतलेत आपण मिक्स करून. आता घेऊयात कढईमध्ये टाकून. असे घेतलेत आपण छान कढईमध्ये टाकून. आता पोह्यांना घेऊया छान असं परतून. अशा पद्धतीने आपले पोहे होत आहे. छान असं घेऊयात आपण पोह्यांना असं हलवून घ्यायचं. छान असं घेऊयात हलवून आणि 2 मिनिट ठेवून घेऊयात त्याच्यावर झाकण. 2 मिनिटासाठी आपण ठेवलेलं आहे झाकण. 2 मिनिट झाल्यानंतर घेऊयात झाकण काढून. 2 मिनिट झालेले आहे. आता घेऊयात आपण झाकण काढून. असे छान आपले पोहे झालेले आहेत. आता आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर घेऊयात टाकून. म्हणजे आपला कढीपत्ता कोवळा होता म्हणून आपण कढीपत्ता वरतूनच टाकणार आहोत, नाही तर तेलामध्ये टाकला तरी जमतो. असे छान कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे आपण टाकून. आणि छान असं घेऊयात एकदा पोह्यांना हलवून. छान असं आपण घेतलेला आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर छान अशी पोह्यामध्ये मिक्स करून छान असं घेतलेलं आहे पोह्यांना हलवून. आता आपण घेऊयात प्लेटमध्ये पोहे काढून. असे घेतलेले आहेत आपण पोहे प्लेटमध्ये काढून. अशा पद्धतीने केलेत आपण छान पोहे. कांदा पोहे केलेले आहेत आपण मस्त. अशा पद्धतीने कांदा पोहे केल्यास खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात. एक वेळ अशा पद्धतीने कांदा पोहे नक्की करून बघा. दही आणि कांदा पोहे ते एकदम उत्तम. त्यामुळे एक वेळ अशा पद्धतीने कांदा पोहे नक्की करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. बाय.